नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळ भरती जी की 17,000 प्लस जागेसाठी मेगा भरती आता लवकरच त्याचा अपडेट येणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे, फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि 17,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे, लक्षात घ्या. परंतु याच्यामध्ये महिलांना सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात संधी असणार आहे. कुठल्या पदासाठी महिला फॉर्म भरू शकतात, त्याचे कुठले फायदे असणार आहेत आणि महिलांना ही नोकरी सुरक्षित आहे का, महिलांनी पुढे होऊन हे अर्ज भरायचे आहेत जेणेकरून ह्या भरतीचा तुम्हाला अनुभव येईल, एक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, पुढे पदोन्नती होईल आणि पुढे चालून जर परमनंट झालं तर तुमचं जे काय आहे सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. नेमकं महिलांसाठी ही सुवर्ण संधी कशा प्रकारे असू शकते, लक्षात घ्या. आता या भरतीमध्ये महिला सुद्धा खूप इच्छुक आहेत. पुरुषांच्या बरोबर महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे महिलांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे, देण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. आता हे 17,000 प्लस जागा आहेत, त्याच्यासाठी संधी आहे का, तर हो, महिलांना सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे. दुसरं आहे कुठल्या पदासाठी महिलांना अर्ज करता येणार. आता याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत, लक्षात घ्या. मेन पद असणार आहेत कंडक्टर आणि वाहक आणि चालक, म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर, हे दोन पदावर जास्त या भरतीमध्ये फोकस असणार आहे. आणि या प्रत्येक जिल्ह्यानुसार याच्यामध्ये भरतीचा जो काही नंबर आहे, म्हणजे कुठल्या जिल्ह्याला किती जागा जिल्ह्यानिहाय जागा या ठिकाणी येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्र सर्कल मध्ये जेवढे काही समान संधी देण्यात येणार आहेत तिथे महिलांना संधी आहे. याच्यामध्ये वेगवेगळी पदे वाहक, चालक, कंडक्टर, त्याच्यानंतर ड्रायव्हर, क्लर्क, लिपिक, टंकलेखक, सहाय्यक आणि ITI रिलेटेड मेकॅनिकल फिटर इत्यादी सर्व पदांचा समावेश असणार आहे. सगळ्या डिटेल्स नोटिफिकेशन मध्ये आपल्याला तर तशा समजतीलच. तत्पूर्वी कंडक्टर हे एक पद आहे, लिपिक हे एक पद आहे, कार्यालयीन सहाय्यक, तांत्रिक पदे. आता जाहिरातीनुसार जे काही पदे असतील तिथे सुद्धा सर्वांना, महिलांना आणि पुरुषांना दोघांना संधी. लिपिक, कंडक्टर, कार्यालयीन सहाय्यक, तांत्रिक पदे एवढ्या सध्या तरी मिळालेल्या अपडेटनुसार या साऱ्या पोस्टमध्ये, या साऱ्या पदांमध्ये महिला ज्या काही आपल्या आहेत महिला भगिनी त्या फॉर्म भरू शकतात. आता याचा भरतीचा फायदा नेमका महिलांना नेमकं काय होणार आहे तो तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी याच्यासाठी पात्रता काय लागू शकते. आता प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी असणार आहे, लक्षात घ्या. माता भगिनींनी लक्षात घ्या. आता जर तुम्ही कंडक्टर, चालक, वाहक ही पदे तर तुम्हाला माहितीच आहेत, परंतु कंडक्टर पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल त्यासाठी 10वी 12वी हे तुमचं 12वी शिक्षण कमीत कमी तरी पाहिजे. ओके. आता जसं तुमचं पद बदलेल, म्हणजे तुम्ही जर समजा कार्यालयीन सहाय्यक पदासाठी इच्छुक असाल किंवा लिपिक पदासाठी इच्छुक असाल किंवा मेकॅनिकल तांत्रिक पदे जे काय आहेत त्यासाठी इच्छुक असाल तर त्यानुसार पात्रता वेगवेगळी असू शकते. परंतु ऑल ओव्हर जर सांगायचं झालं तर 10वी 12वी ITI, ग्रॅज्युएशन, फिटर इत्यादी पदाचे जर तुमच्या इत्यादी शिक्षण जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही त्या पदासाठी फॉर्म भरण्यास पात्र ठरू शकता. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज होईल, भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होईल, त्या नोटिफिकेशन मध्ये कोणती पदे आहेत आणि कुठली पात्रता आहे, कोणती पात्रता, पदे आणि इलिजिबिलिटी. ओके. पोस्ट आणि इलिजिबिलिटी ह्या दोन गोष्टी पॅरलली त्या ठिकाणी वर्क करणार आहेत. त्याच्यामुळे काय, पदानुसार पात्रता बदलू शकते. परंतु ओव्हरऑल तुमचं 10वी 12वी तर बेसिक असणं आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचे त्याचे शिक्षणाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं, बॅच बिल असणं आवश्यक आहे, लायसन्स असणं आवश्यक आहे, पदानुसार आहे, डिपेंड करतं. त्यासोबत तिसरी गोष्ट पाहायची झाली आपल्याला तर यामध्ये सुविधा आणि फायदे कुठले मिळणार. आता महिलांनी जर या ठिकाणी फॉर्म भरला, सिलेक्शन झालं, ड्युटी तुम्ही जॉईन केली तर त्या ठिकाणी या बरेच सारे तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, वेगवेगळे अलाउन्सेस भत्ते मिळणार आहेत आणि पुढे चालून ही सरकारी परमनंट भरती सुद्धा होऊ शकते. म्हणून या भरतीला हलक्यामध्ये अजिबात कोणी घ्यायचं नाही, आपण वारंवार सांगतोय. त्याच्यामुळे भरपूर सारे फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहेत. तत्पूर्वी फॅसिलिटी कुठल्या कुठल्या आहेत ते एकदा जाणून घ्या. ओके. नोकरीची स्थिरता असणार आहे, याच्यामध्ये 3 वर्ष आता कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे, पुढे चालून सरकारी परमनंट होऊ शकते, परंतु 3 वर्षासाठी तरी तुमच्या जॉबमध्ये स्थिरता येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं
तुम्हाला समाजात सन्मान मिळणार आहे की एक प्रशासकीय विभागामध्ये तुम्ही कार्यरत आहात, त्याच्यासोबत इतर अलाउन्सेस म्हणजे तुमचे भत्ते मिळणार आहेत, जसं की ट्रॅव्हलन्स अलाउन्स असेल, रेंट होम रेंट अलाउन्स असेल, मेडिक्लेम असेल. आता ते सगळ्या नोटिफिकेशन जे काही ऑफिशियल GR निघेल, ऑफिशियल नोटिफिकेशन निघेल, त्याच्यामध्ये जे काही इन्क्लुडेड सुविधा असतील त्या सर्व मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुट्ट्या मिळणार आहेत, पेड सुट्ट्या. ओके, जरीही आता काही जणांचा प्रश्न असा असतो की जर कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असेल तर या ठिकाणी पेड सुट्ट्या कसं काय मिळणार. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट असू द्या किंवा परमनंट असू द्या, खाजगी असू द्या किंवा सरकारी असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता काही पेड सुट्ट्या सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असतात. म्हणजे महिन्यातून एक पेड सुट्टी, तुम्ही जरी सुट्टी घेतली तरी त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मिळणार असते. लक्षात घ्या, त्याला म्हटलं जातं पेड सुट्टी. त्या सुट्ट्या मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुमची वीक मधून एक वीक ऑफ जो असतो तो सुट्टी मिळणार आहे. प्रशासकीय नोकरीमध्ये तुम्हाला आर्थिक आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी साधारण पेमेंट एक 20 ते 30 हजाराच्या दरम्यान आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार आहे, परंतु आता ते पदानुसार आणि वेगवेगळे व्हॅरियन्स किंवा तुमचे काही डिडक्शन असतील त्यानुसार त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. परंतु 20 ते 30 हजार ही सॅलरीची रेंज तुम्ही पकडून चाला, याच्यामध्ये तुम्हाला या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आता त्या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी थोडे जास्त अलाउन्सेस, जास्त पेमेंट मिळू शकते ऍज कम्पेअर टू अदर जॉब किंवा अदर पोस्ट. ओके, त्याच्यामुळं सॅलरी सुद्धा ऍव्हरेज स्टार्टिंगची सॅलरी चांगली आहे. त्याच्यामुळं सॅलरी तुमचं म्हणजे थोडक्यात आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, जॉब मध्ये स्थिरता मिळणार आहे आणि काही थोडेफार पैसे मिळणार आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे चालून परमनंट भरती झाली तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि या एक्सपिरियन्सचा फायदा तुम्हाला प्रमोशन साठी होईल. म्हणजे तुम्ही प्रमोशन जर झालं तुमचं पुढे चालून तर तुम्हाला आणखी पगार वाढ होणार आहे, त्याच्यानंतर भत्त्यामध्ये वाढ होणार आहे, सुट्ट्यामध्ये वाढ होणार आहे, तुमचं पोस्ट वाढणार आहे, त्याचसोबतच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा वाढणार आहे. म्हणून महिलांनी हे पद जरूर अप्लाय करायला पाहिजे, कारण याचे भरपूर सारे फायदे आहेत. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे सुरक्षितता. प्रत्येक जॉब मध्ये सुरक्षितता असायलाच पाहिजे आणि एसटी महामंडळ म्हणलं तर त्यापेक्षा सुरक्षित महिलेला नोकरीचं ठिकाण या ठिकाणी दुसरं कुठलंच असू शकत नाही, कारण सर्व जॉब फील्ड ही त्यांची पब्लिक प्लेस वरती असणार आहे. म्हणजे वारंवार आपल्या जनतेचा, आपल्या सर्व लोकांचा सहवास तुमच्या सोबतच असणार आहे. त्याच्यामुळे असं सुरक्षितपणा, सुरक्षित महिला सक्षमीकरण जे आपण म्हटलं जातं त्याच्यामध्ये सुरक्षित महिलेला स्थान सर्वोच्च दिलेलं आहे, म्हणून हा जॉब सुरक्षित सुद्धा आहे. ओके, सो असे वेगवेगळे महिलांनी जर फॉर्म भरला, पुढे रुजू झाल्या या नोकर भरतीमध्ये, तर पुढे फायदे आहेत, पैसा आहे, मान सन्मान आहे, सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि पुढे चालून लक बाय चान्स जर पुढे भरती झाली तर परमनंट सुद्धा होणार आहे. वेगवेगळे फायदे आहेत, वेगवेगळे थोडेफार तोटे. फायदा जिथं असतो तिथं तोटा सुद्धा असतो. तोटा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला वेळ, आता तुमचा वेळ तुमचा 8 ते 10 तास बेसिकली या भरतीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ तुमच्या कुटुंबाला थोडासा कमी देता येऊ शकतो, कारण की जॉब करायचं म्हणलं, पैसे कमवायचे झाले तर त्या ठिकाणी वेळ असणं, वेळ जाणार, तुमचं स्ट्रगल जाणार, सगळ्या गोष्टी होणार. असे वेगवेगळे या ठिकाणी फायदे आणि तोटे सुद्धा आहेत, सुरक्षित आहे, वेगवेगळ्या गोष्टी. पण आता तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील, जसे की तुमची पात्रता, सॅलरी, फॉर्म कधी सुटणार, फॉर्म कसा भरायचा, अभ्यासक्रम काय असेल, वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतील, काही प्रश्न असू द्या, त्या तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये मांडत चला. आणि या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मला असं वाटतं की चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या भरती अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.